तर इकडे नाशिकच्या कळवण आणि सुरगाणा तसंच पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गिरणा नदीला पूर आलाय। चणकापूर, अर्जुन सागर आणि ठेंगोडा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं मालेगावमध्ये गिरणा नदीला मोठा पूर आलाय। गिरणा पुलाखालील वेअर बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे। पुलाजवळील वस्तीत पाणी घुसल्यानं महापालिका, अग्निशमन विभाग तसंच पोलीस दल आणि प्रशासनानं तातडीनं 60 ते 70 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर उत्तर महाराष्ट्राचं सर्वात मोठं धरण असलेल्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होते। गिरणा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि धोकादायक पातळी आहे। तर माझं या मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कुणीही विनाकारण नदीच्या काठावरती जाऊ नये, जेणेकरून आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य करू नये। आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे, परंतु माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आवश्यकता असेल यानुसारच काम करावे। विनाकारण कोणीही नदीच्या आसपास किंवा पुलावरती बघायला असे काही प्रकार करू नये।